नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहोत दररोज नवीन प्रश्न, नवीन ठिकाणी सेकंदात उत्तर। आजचा प्रश्न असा आहे, 19 ही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं? विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही संख्या असेल तर ती त्रिकोणी आहे किंवा नाही हे कसं सेकंदामध्ये काढायचं ते आपण पाहणार आहोत। काय करायचं आहे, सुरुवातीला या संख्येची दुप्पट करायची। 19 ची दुप्पट सांगा। 19 ची दुप्पट किती आली? 38 आली। त्यानंतर काय करायचं, या 38 च्या अलीकडची जी संख्या आहे पूर्ण वर्ग ती संख्या या ठिकाणी काढा। 36 36 चं वर्गमूळ लिहा। 36 चं वर्गमूळ किती आलं? 6 आलं। नंतर या 6 ने ह्या 38 ला भाग द्यायचा आहे। भाग पूर्ण जर गेला तर ही त्रिकोणी संख्या आहे, भाग पूर्ण जात नसेल तर ही त्रिकोणी संख्या नाही। 6 ने 38 ला पूर्ण भाग जात नाही, 6 6 36, म्हणून 19 ही संख्या या ठिकाणी त्रिकोणी संख्या नाही। आता दुसरी संख्या या ठिकाणी घेऊयात, 15 15 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही कसं काढणार? 15 ची दुप्पट करा। 15 ची दुप्पट आली 30, नंतर 30 च्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या सांगा 25, नंतर या 25 चं वर्गमूळ लिहा 5, नंतर या 5 ने या संख्येला भाग द्या गुणाकाराला। 5 × 30 पूर्ण भाग जातो, म्हणजे 15 ही त्रिकोणी संख्या आहे। अशा पद्धतीने सेकंदात कुठलीही संख्या त्रिकोणी आहे किंवा नाही आपण काढू शकतो। पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे, 78 ही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही या ठिकाणी ठरवा। कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी उत्तर पाठवा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पाहूया तर पुढील व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न, नवीन ठिकाणी सेकंदात उत्तर। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू।